नमस्कार, मी मनीषा. ब्राईट फूड्स अँड क्रिएशन ह्या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण चिकन दम बिर्याणी बनवणार आहोत. अगदी खूप सोप्या पद्धतीत ही मी बिर्याणी तयार केलेली आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही बिर्याणी तयार केली तर सर्वांना खूप आवडेल. आज आपण चिकन दम बिर्याणी ही 12 ते 15 लोकांना पुरेल एवढी आज आपण चिकन बिर्याणी तयार करणार आहोत. तर त्याचे प्रमाण योग्य आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही कराल तर तुमची परफेक्ट अशी बिर्याणी तयार होईल. पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. बिर्याणी बनवण्यासाठी सुरुवातीला चिकन हे मॅरिनेट करण्यासाठी ठेवायचं आहे. त्यासाठी आपण थोडेसे आले लसूण पेस्ट तयार करूयात. त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी आले आणि अर्धी वाटी लसूण हा मिक्सरमधून बारीक करून घ्यायचा. याची छान अशी पेस्ट तयार करून घ्यायची. आता त्याच भांड्यामध्ये एक 4-5 हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर हे सुद्धा बारीक करून घ्यायची. याची सुद्धा छान अशी पेस्ट करून घ्यायची. येथे मी 1.5 किलो चिकन स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतलेले आहे. याला आपण 1 चमचा हळद लावून घेऊयात आणि 3 चमचे मीठ लावून घ्यायचे. येथे मी 3 तास चिकन मॅरिनेटसाठी ठेवणार आहे आणि 2 चमचे मटन मसाला लावायचा. त्यानंतर 2 चमचे बिर्याणी मसाला. हा मसाले सर्व या चिकनला लावून घ्यायचे आणि 1 चमचा गरम मसाला. गरम मसाला हा थोडासाच वापरायचा आणि त्यानंतर आपण बारीक केलेली आले लसूणची पेस्ट घालूयात. ती 3 चमचे घालायची आणि नंतर आपण मिरची आणि कोथिंबीर बारीक केली होती ती सुद्धा यामध्ये घालून घेऊयात. 2 चमचे लाल तिखट पावडर. तिखट हे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता वरून थोडेसे लिंबू पिळून घेणार आहे. येथे मी 2 लिंबाचा रस यावरती पिळून घेणार आहे. लिंबू आणि दहीमुळे चिकनला टेस्ट खूप छान येते बघा. 1.5 किलो चिकनला मी येथे 2 मोठ्या साईजचे लिंबू पिळून घेते. लिंबू पिळून झाल्यानंतर यावरती आपण 500 ग्रॅम दही घालूयात. दही जास्त आंबटही नसावं आणि वरून बारीक कट केलेला पुदिना घालूयात. आता हे सर्व मसाले दही चिकनला छान असे हाताने चोळून लावायचे म्हणजे सर्व मसाले हे चिकनला मुरले जातात. तुम्ही जास्तीत जास्त वेळ चिकन हे मॅरिनेटसाठी ठेवाल तेवढे चिकन हे छान लागते आणि बिर्याणीला टेस्टसुद्धा खूप छान येते. 2 मिनिटे छान हे सर्व मसाले आपले चिकनला लावून झालेले आहे. आता हे 3 तासासाठी आपण हे झाकून ठेवणार आहोत. आता मी 1.5 किलो चिकनसाठी 1.5 किलोच तांदूळ सुद्धा घेतलेला आहे. हा तांदूळ मी 2 वेळा धुवून घेणार आहे, भिजत ठेवणार नाही. आता बिर्याणी करण्यासाठी अगोदर मी तांदूळ शिजवून घेणार आहे. त्यासाठी यामध्ये आपण 1 कप तेल घालूयात. तांदूळ शिजवण्यासाठी येथे मी त्यामध्ये खडे मसाले घालत आहे. हे मी एका प्लेटमध्ये खडे मसाले काढून घेतलेले आहेत. आता या तेलामध्ये हे सर्व खडे मसाले घालून घेऊयात. 5 ते 6 लवंग, 5 ते 6 मिरी, 1 चमचावर शहाजिरे, 5 ते 6 शहाजिरीचे तुकडे, 4-5 वेलची आणि 2-3 तमालपत्र. हे सर्व खडे मसाले आपण तेलामध्ये छान परतून घ्यायचे आणि हे सर्व मसाले परतून झाले की यामध्ये पाणी घालायचे. जेवढे आपण तांदूळ घेतले होते त्याच्या दुप्पट पाणी घ्यायचे. तांदूळ जर जास्त जुना असेल तर पाणी थोडेसे जास्त लागते आणि चवीनुसार मीठ घालूयात आणि वरून एक अर्धी वाटी लिंबाचा रस घालूयात. तांदूळ शिजवताना जर लिंबाचा रस घातला की भात हा पांढरा शुभ्र होतो. त्यासाठी हा लिंबाचा रस घालायचा आणि टेस्टसुद्धा खूप छान येते. पाण्याला उकळी आली की आपण यामध्ये आता तांदूळ घालूयात. तांदूळ आपण पूर्णपणे शिजवून घेणार आहोत. येथे मी बिर्याणी राईस घेतलेला आहे. तुम्ही कोणताही तांदूळ घेऊ शकता. तांदूळ टाकले की हे पाण्यामध्ये छान असे मिक्स करून घ्यायचे आणि तांदूळ शिजण्यासाठी हे झाकून ठेवायचे. तांदूळ शिजायला फार वेळ लागत नाही. पहा आपला
भात हा शिजून तयार झालेला आहे। पहा, मस्त असा भात आपला पूर्णपणे शिजलेला आहे। आपण गॅस बंद करूयात आणि तांदळातील वाफ जाण्यासाठी हा तांदूळ आपण ओपनच ठेवणार आहोत। हा भात आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे। तोपर्यंत आपण कांदा तळून घेऊयात। त्यासाठी एका पातेल्यामध्ये 2 कप तेल घालूयात। कांदा तळून घेण्यासाठी येथे मी उभे 4 कांदे कट करून घेतलेले आहेत। तेल छान असे गरम झाले की यामध्ये आपण कांदा घालूयात आणि मस्त असा कुरकुरीत होईपर्यंत हा तळून घ्यायचा। कांदा तळण्यासाठी जरा जास्त वेळ लागतो। हा कांदा सतत हलवत राहायचे म्हणजे एकसारखा रंग सुद्धा येतो। खूप असा काळपट रंगावर कांदा हा तळून घ्यायचा नाही। गोल्डन ब्राऊन रंगावरती हा कांदा आपण तळून घेणार आहोत। कांदा तळण्यासाठी जास्त वेळ लागतो, पण त्यासाठी आपण हा कांदा मधून सतत हलवत राहायचे। कांदा तळत असताना गॅस हा मोठाच ठेवायचा। पहा, मस्त असा गोल्डन ब्राऊन हा रंग कांद्याला आलेला आहे। आता हा कांदा आपला पूर्णपणे तळला गेलेला आहे। आता आपण हा काढून घेऊयात। कांदा आपण तेलातून जरी काढला तरी कांद्याची तळण्याची प्रोसेस ही अजून चालू असते। त्यासाठी लगेचच हा कांदा कुरकुरीत होत नाही। थोडासा थंड झाला की हा कांदा खूप कुरकुरीत असा होतो। आता येथे मी 5 कांदे बारीक कट करून घेतलेले आहेत। पुन्हा त्याच तेलामध्ये आता हा बारीक कट केलेला कांदा घालूयात। हा सुद्धा कांदा आपण तळून घेत असताना गॅस हा मोठाच ठेवायचा। हा सुद्धा कांदा आपण खूप वेळ तळून घेणार आहोत। हा कांदा परतण्यासाठी खूप वेळ लागतो। छान असा गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत हा कांदा आपण परतून घेणार आहोत। जवळजवळ हा कांदा गोल्डन ब्राऊन होण्यासाठी मी 15 मिनिटं हा कांदा परतून घेतलेला आहे। पहा, मस्त असा कांद्याला रंग आलेला आहे। कांद्याला एकसारखा रंग येण्यासाठी कांदा हा सतत हलवत राहायचा। जेवढा कांदा हा छान तुम्ही परतून घ्याल तेवढी चिकनला टेस्ट खूप छान येते। पहा, आपला कांदा परतून झालेला आहे। आता यामध्ये आपण टोमॅटो घालूयात। 7 ते 8 मीडियम आकाराचे बारीक असे टोमॅटो कट करून घेतलेले आहेत। हे या कांद्यामध्ये घालूयात आणि टोमॅटो सुद्धा या कांद्यामध्ये छान असे परतून घ्यायचे। याच्यामध्ये आता आपण 1 चमचा मीठ घालूयात, म्हणजे टोमॅटो पटकन हे शिजले जातात। मीठ घातल्यामुळे लवकर मॅश होतात। हे मीठ टोमॅटो सोबत कांद्यासोबत छान असे मिक्स करून घ्यायचे। पहा, टोमॅटो आणि कांदा आपला मस्त असा परतून झालेला आहे। टोमॅटो सुद्धा आपण कांद्यासोबत 10 मिनिटं परतून घेतलेले आहेत। पहा, कांदा टोमॅटो आपले छान असे मस्त रंग येईपर्यंत परतून झालेले आहे। पहा, चिकन सुद्धा आपले 3 तास मॅरिनेट करून झालेले आहे। आता आपण हे चिकन यामध्ये घालूयात। 3 तास मॅरिनेट केलेले चिकन यामध्ये घालायचे आणि सर्व मिक्स करून घ्यायचे। आपण चिकन शिजवण्यासाठी यामध्ये पाण्याचा वापर करणार नाही। यामध्ये दही आणि लिंबू असल्यामुळे आणि मीठ असल्यामुळे यालाच भरपूर असे पाणी सुटते आणि चिकन याच पाण्यामध्ये शिजवले गेल्यामुळे चिकनला वेगळी अशी आणि खूप छान अशी टेस्ट येते। हे चिकन छान असे हलवून किंवा मिक्स करून झाल्यानंतर याला आपण झाकून ठेवणार आहोत। 10 मिनिटे झाकून ठेवणार आहोत। 10 मिनिटानंतर पहा, आपल्या चिकनला खूप असे पाणी सुटलेले आहे। अगदी चिकन ग्रेव्ही झालेली आहे। त्यामुळे यामध्ये पाणी घालायची आपल्याला गरज नाही। चिकन आपले पूर्णपणे शिजले गेलेले नाही, त्यासाठी आपण हे एकदा मिक्स करून किंवा हलवून परत एकदा आपण हे झाकून ठेवणार आहोत। आता यामध्ये चिकन आपले अर्धवट शिजलेले असताना आपण 1 चमचा यामध्ये कसुरी मेथी घालूयात। थोडीशी हातावर थोडीशी बारीक करून घ्यायची आणि यामध्ये मिक्स करून घ्यायची। पुन्हा एकदा आपण हे चिकन आणखी शिजवून घेणार आहोत। टोटल आपण 20 मिनिटं हे चिकन शिजवून घेतलेले आहे। पहा, आता आपले चिकन पूर्णपणे शिजलेले आहे। आता आपण गॅस बंद करूया। पहा, आपला पूर्णपणे भात हा थंड झालेला आहे आणि मोकळा सुद्धा झालेला आहे। आता बिर्याणी तयार करण्यासाठी थोडासा भात बाजूला काढून घेतोय, का तर याचे आपण रंग तयार करणार आहोत।
एका प्लेटमध्ये मी थोडासा भात बाजूला काढलेला आहे आणि दुसऱ्या प्लेटमध्ये आणखी थोडासा भात हा मी बाजूला काढून घेते। आता यामध्ये आपण थोडासा कलर मिक्स करणार आहोत। येथे मी पिवळा रंग हा यामध्ये मिक्स केलेला आहे। हा सर्व भाताला लावून घ्यायचा। जो आपण प्लेटमध्ये थोडासा भात बाजूला काढून घेतला होता त्याला मी पिवळा रंग लावून घेतलेला आहे। आपण दुसऱ्या प्लेटमध्ये सुद्धा थोडासा भात बाजूला काढून घेतला होता। यामध्ये मी केशरी रंग घालत आहे आणि हा सुद्धा छान असा मिक्स करून घ्यायचा। पहा, हा सुद्धा छान मिक्स करून झालेला आहे। आता बिर्याणी तयार करण्यासाठी लेयर लावून घेण्यासाठी येथे मी साहित्य गोळा करून घेतलेले आहे। पुदिना, कोथिंबीर आणि कलर लावलेला भात घेतलेला आहे। आता आपण लेयर्स लावून घेऊयात। त्यासाठी एक पसरट आकारचे एक पातेले घेतलेले आहे। यामध्ये आता पांढऱ्या भाताचा आपण थर लावून घेणार आहोत। पांढऱ्या रंगाचा भात लावून घेतल्यानंतर यावर आपण तळून घेतलेला जो कुरकुरीत असा कांदा होता तो कांदा थोडासा यावर पसरवून घ्यायचा। त्यानंतर आपण जे चिकन शिजवून घेतले होते ते यावर थोडेसे पसरवून घ्यायचे। चिकनचा थर लावून झाल्यानंतर यावर थोडासा कांदा पसरवायचा, थोडासा पुदिना आणि थोडीशी कोथिंबीर। थोडासा पुदिना आणि कोथिंबीर पसरवून झाली की जो आपण रंगीत भात तयार केला होता पिवळ्या रंगाचा आणि केशरी रंगाचा तो सुद्धा यावर थोडा पसरवून घ्यायचा। हा आपल्या एक थर तयार झाला। यावर आता आपण दुसरा थर तयार करण्यासाठी आता जो पांढरा राईस होता तो यावर थोडासा पसरवून घ्यायचा। पांढऱ्या रंगाचा राईस पसरवून झाल्यानंतर यावर आपण जो केशरी रंगाचा आणि पिवळ्या रंगाचा जो राईस होता तो सुद्धा यावर पसरवून घ्यायचा आणि पुन्हा एकदा यावर कोथिंबीर आणि पुदिना सुद्धा पसरवून घ्यायचा आणि आपण जो तळून घेतलेला कांदा होता तो सुद्धा यावर थोडासा आणखी पसरवून घ्यायचा आणि वरून चिकन घालायचे। आपण ही बिर्याणी 2 लेयर्स मध्ये तयार करणार आहोत। पहा, आपले चिकन सुद्धा यावर पसरवून झालेले आहे आणि आता यावर उरलेला जो पांढरा भात होता तो सुद्धा या चिकन वरती लावून घ्यायचा। म्हणजे दम देताना सुद्धा चिकनचा फ्लेवर हा भाताला येतो। त्यासाठी आपण चिकन हे थोडेसे ग्रेव्ही मध्ये ठेवलेले आहे, फार असे कोरडे करून घेतलेले नाही। पांढरा भात लावून घेतला की यावर आपण केशरी भात सुद्धा लावून घेणार आहोत। केशरी भातानंतर पिवळा भात सुद्धा लावून घ्यायचा आणि वरून थोडीशी कोथिंबीर आणि पुदिना सुद्धा थोडासा पसरवून घ्यायचा। पहा, मस्त अशी रंगीबेरंगी आपली चिकन दम बिर्याणी किती छान दिसते आणि वरून थोडासा कांदा पसरवून घ्यायचा। आता हे भांडे आपण गॅसवरती दम देण्यासाठी ठेवणार आहोत। पहा, आपले सर्व लेयर्स लावून झालेले आहेत। आता गॅसवरती खाली आपण तवा ठेवणार आहोत आणि त्या तव्यावरती हे आपण बिर्याणीचे पातेले ठेवणार आहोत। म्हणजे आपली बिर्याणी खालून करपणार नाही आणि बिर्याणीला छान असा दम बसेल। गॅस हा मीडियमच ठेवायचा, बिर्याणी करपू नये यासाठी आपण खाली तवा ठेवलेला आहे। आता यावर थोडेसे तूप घालायचे। तुपामुळे बिर्याणीला टेस्ट खूप छान येते आणि बिर्याणी अशी मोकळी सुद्धा फार होते। आणि मध्ये एका वाटीमध्ये गरम केलेला कोळसा ठेवलेला आहे। यावर थोडेसे तूप घालायचे आणि पटकन झाकण बंद करायचे। असे केल्याने बिर्याणीला स्मोकी फ्लेवर येतो आणि वरून झाकण बंद करून यावर थोडेसे वजन ठेवायचे। असे केल्याने बिर्याणीला छान असा दम बसतो। पहा, आपले दम देऊन झालेला आहे। आता आपण झाकण काढून पाहूया। या बिर्याणीतली वाटी बाजूला काढून ठेवायची। मस्त अशी दम चिकन बिर्याणी आपली तयार झालेली आहे, तुम्ही पाहू शकता। अशा पद्धतीने जर तुम्ही बिर्याणी कराल तर नक्कीच खूप छान तयार होईल। कशी वाटली आजची मस्त अशी चिकन दम बिर्याणी नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका।
व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. खूप अशी सोपी रेसिपी आहे. ही बिर्याणी तुम्ही नक्की ट्राय करा. अशा पद्धतीने जर तुम्ही बिर्याणी तयार केली तर तुमच्या घरच्यांना नक्की आवडेल. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी ब्राईट फूड्स अँड क्रिएशन हे चॅनल पाहत राहा. तर पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन चमचमीत, झणझणीत आणि चटपटीत रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.